Friends, before others can ask questions, may I request Vinayji Kore? He has to leave early. Uh, it's very appropriate that we have Vinayji in our midst. He was Minister, Government of Maharashtra, and his portfolio was actually renewable energy. And he's also a person who has demonstrated at Varnanagar how rural India can become prosperous through agriculture and agri-based industries, enterprises. And I'm going to request Vinayji to come again to our foundation to just talk about the Varna experiment sometime in future. But today I request him to share his reflections on the presentation made by Anilji. डॉक्टर अनिल राजवंशींनी जे आपल्याला आता प्रेझेंटेशन केलं, खरं तर सगळ्यांनाच विचार करायला लावणार आणि या देशातला 60% वर्ग ज्या ग्रामीण भागात राहतो त्यांच्या उन्नतीचा एक मार्ग दाखवणार असं एक अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन आपल्या सगळ्यांच्या समोर विचार म्हणून मांडले असं खरं तर मी म्हणेन. 5 वर्ष रिन्युएबल एनर्जीचा महाराष्ट्रातला विकास हे काम करत असताना खरं तर ह्या विषयाला अनुषंगिक अनेक धोरणं त्या ठिकाणी आम्ही मंडळी करू शकलो. पण प्रामुख्यानं एकच विषय मला त्यात सांगावासा वाटतो की प्रत्येक वेळेला तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या आपण सोपवल्या, कमर्शियल व्हायबिलिटी आणणं एखाद्या टेक्नॉलॉजीला आणि एखाद्या विषयाला याची जबाबदारी घ्यावी. पण रिन्युएबलच्या बाबतीत जो विचार आपण मांडतोय आज हा हळूहळू डेव्हलप होत जाणारा असल्यामुळं, छोटे छोटे प्रकल्प अनेक ठिकाणी घ्यावे लागणार असल्यामुळं खरं तर तीच एनर्जी जी मार्केटमध्ये आज स्वस्तात अवेलेबल होते याचाच विचार सगळी मंडळी करतायत. आणि हा छोटा छोटा ग्रुप खरं तर देशाला दिशा देऊ शकतो, भविष्य घडवू शकतो, काही मोठं करू शकतो हा विचार केला जात नाही. आणि म्हणून खरं तर जो वेग आपल्याला अपेक्षित आहे या सेक्टरमध्ये तो आपण आजपर्यंत अचीव करू शकलेलो नाही. दुसरा एक अतिशय चांगला विचार आपण कदाचित उद्या फूड वर्सेस फ्युएल याचा फार गांभीर्यानं विचार या सेक्टरकडे बघत असताना आपल्याला करावा लागणार आहे. आणि मी एक ग्रामीण भागातला आणि शेतीशी निगडीत अर्थव्यवस्थेत काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला तर असं वाटतं की येणारा सगळी 10 वर्ष ही ॲग्रिकल्चर सेक्टरची आहेत. तुम्ही अतिशय चांगल्या काही कल्पना मांडल्या. आत्तासुद्धा डिस्कशनमध्ये तुम्ही शेतीला आणि शेतकऱ्याला जोपर्यंत ह्या देशातला समाज प्रतिष्ठा द्यायला तयार होणार नाही तोपर्यंत ह्या देशाचं भवितव्य फार चांगलं असू शकतं असं कोण म्हणू शकणार नाही. आणि ह्याच परिस्थितीमुळं खरं तर महागाई आली, शेतीतून लोक बाहेर पडली, चांगलं उत्पन्न काढायची, त्यातून काही निर्माण करायची आज अपेक्षा राहिलेली नाही. आणि म्हणून एक अतिशय वेगळ्या अर्थानं ह्या सगळ्या विषयाकडे बघावं लागेल. देशाची उद्याची फूड सिक्युरिटी आणि देशाचं जगातलं आज जे आता एनर्जीच्या अनुषंगानं किंवा पेट्रोलियमच्या अनुषंगानं येणारी अवस्था आहे याचा विचार करत असताना ह्या सेक्टरचा उपयोग आपल्या सगळ्यांना करून घेणं याच्यावर अतिशय चांगला विचार आपण केला आहे. निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्यातून ऑब्झर्वर फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम असंच पुढं जावं इतकीच खरं तर मनापासूनची शुभेच्छा आज व्यक्त करतो. माझे एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमदारांची मीटिंग असल्यामुळं खरं तर इच्छा होती, अजूनही तुमच्या सगळ्यांच्या भावना ऐकायची इच्छा होती, पण थोडं जावं लागत असल्यामुळं परवानगी द्यावी ही विनंती करतो. परंतु जसं मी म्हणालो मला इथे परत एकदा यावं लागेल. येतो वारणा या चमत्काराबद्दल सर्वांना सांगावं लागेल. म्हणजे रिन्युएबलमध्ये सुद्धा बरेच प्रयोग वाढतात. Sir, namaskar. My name is
Maulik Mamani. I work in the health initiative at Observer Research Foundation. मैंने जब भी स्कूल ट्रिप्स के बारे में सुना है 5वीं से लेके 8वीं तक 10वीं तक बच्चों को लेके जाते हैं हमेशा केरल लेके जाते हैं कई कई जगहों पे जाते हैं लेकिन कभी उन्हें कोई स्कूल वर्धा लेके गई है गांधी ग्राम इसके बारे में कभी सुना नहीं है मैंने लेकिन जाते हैं What I wish to ask is, have you contemplated inviting students of schools, especially city schools, for such educational trips and make them stay in your complex so that they get sensitized to those small issues which can light big lamps in their minds? We get a lot of busloads of people and students coming from all over Maharashtra to our institutes. This happens regularly. High school, college, 11, 12, this happens.